राज ठाकरेंनी मतच चोरीबद्दल एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यानंतर सरकारवरती आणि खास करून शिवसेनेच्या नेत्यांवरती तोफ डागली, अनेक आरोप केले. यानंतर शिवसेनानी जे नेते आहेत त्यांनी राज ठाकरे किंवा मनसेंवरती प्रचंड मोठी अशी टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्याबरोबर ह्या सर्व टीकेला उत्तर देण्यासाठी किल्लेदार जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, राज ठाकरेंचं कालचं प्रेझेंटेशन नंतर शिवसेनाचे मंत्री खास करणं त्यांनी अनेक विधानं केलेली आहेत, कसं बघता या सर्व गोष्टींकडे? मुळात राज ठाकरे साहेबांनी जी विधानं केली आहेत ना ती खूप अभ्यासपूर्वक केलेली आहेत आणि मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब कोणतंही वक्तव्य करतात ते अतिशय अभ्यास करून त्याचे मागचे पुढचे संदर्भ घेऊन पुराव्यासकट वक्तव्य करतात आणि ह्याच त्यांच्या अभ्यासवृत्तीचा मोह ह्या सत्ताधारी पक्षातील हे जे कोणी मंत्री आहेत यांनाही बऱ्याचदा आवरत नाही. ते बऱ्याचदा त्यांचे सल्ले घ्यायला येतात, ते उगाच येतात का हो. त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं हे अभ्यासपूर्ण वक्तव्य केलेलं आहे आणि मला वाटतं की काय होतं आहे की तो जो विषय काय होता की तुम्ही आमचा मुद्दा विकासाला कधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीच विकासाच्या मुद्द्याला विरोध केलेला नाही आहे किंवा किंबहुना सपोर्ट केलेला आहे. मोदीजींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा त्याची वाहवाही केली आहे, शाबासकी साहेबांनी त्याचं अभिनंदनही केलेलं आहे. चूक असेल तर त्याच्यावर आसूड देखील ओढलेले आहेत. प्रश्न इथे हा आहे की तो जे काही नाव दिलं जातं नमो, ह्या नावाला विरोध आहे. लक्षात आलं का? मला सांगा की आमचे जे महाराष्ट्रातील गडकिल्ले आहेत हे आमच्या महाराजांच्या शौर्याची प्रतीक आहेत सगळी, कळलं का? आणि तिथे तुम्ही महाराजांची नावं नाही मिळाली तुम्हाला. तुम्ही शिवही नाव देऊ शकला असता, शंभोही नाव देऊ शकला असतात. तुम्ही नेमकं काय करायला चाललंय? ते राम कदम एकीकडे सांगतात की नोटांवर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणा. जेव्हा राम मंदिर बांधलं गेलं तेव्हा श्रीरामांबरोबर नरेंद्र मोदी साहेबांची बरोबरी काही लोकांनी केली. आता तुम्ही महाराजांबरोबर बरोबरी करू पाहताय का? आक्षेप नावाला आहे. लक्षात आलं का तुम्हाला? तर मला वाटतं की त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. विषयांतर करून राजकारण करण्यात काय अर्थ नाही आहे. तर मला त्यांना असा सल्ला आहे की ही तुम्ही जे नाव देऊन तुम्ही जी स्वतःचे काही मतलब किंवा तुमचे काही साध्य करायचा प्रयत्न करतायत ह्याला चाटुगिरी म्हणतात आणि हेच साहेबांनी सांगितलं. तर मला वाटतं त्यांचे सरदार वरच्यांची चाटुगिरी करतायत तसेच खालच्यांनाही सरदाराची चाटुगिरी करावी लागते म्हणून ते ही अशी वक्तव्य करतायत. सरदाराची बाजू तर घ्यायला लागेल ना. नक्कीच. भाजपाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे का उद्याचा जो मोर्चा आहे तो एक रडीचा डाव आहे, कारण की हरलेलं कुठेतरी आपण हरलेलो आहोत, त्याचं खापर कुठेतरी फोडलं पाहिजे, त्यासाठी हे पुढे केलं आहे. हे पाल मी पुन्हा एकदा सांगतो, जर रडीचा डाव असेल किंवा नाही आहे हे तुम्हाला उद्या मोर्चाच्या व्यासपीठावर राज ठाकरे साहेब जी मांडणी करतील, जो काही विषय मांडतील तो पुराव्यासकट मांडतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा रडीचा डाव आहे की खरोखर आहे. त्यामुळे मी आत्ता बोलणं थोडं घाईचं होईल. उद्याच्या भाषणापर्यंत आपण थांबूया, तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर होतील आणि मग भाजपाच्या नेत्यांना कळेल की रडीचा डाव आहे की हे खरोखरचा डाव आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की ठाकरे बंधू आता ह्याच संदर्भात कोर्टात जाणार आहेत. कधीपर्यंत कोर्टात जातील आणि नक्की ते कोर्टात जाणार का? कोर्टाची पायरी सरणार का? हे बघ कसं आहे, घटनेने सगळ्याच नागरिकांना अनेक आयुध दिलेली आहेत. जसं की आंदोलनं दिलेली आहेत, रस्त्यावर उतरून आंदोलनं करू शकता, मोर्चे काढू शकता, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून या सगळ्या गोष्टी करू शकता. त्याचाच भाग आम्ही आंदोलनं, निवडणूक आयोगाला निवेदनही दिली, त्यांच्याबरोबर बैठकाही घेतल्या, आता रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो आहोत. त्या पद्धतीने घटनेने न्यायालय हा सुद्धा एक आयुध आहे, ते दिलेलं आहे. ते आम्ही न्यायालयातसुद्धा जाऊ ना, का नाही जायचं? सगळी आयुध आम्ही त्याचा वापर करणार आणि न्यायालयात देखील आम्ही जाण्याचा आमचा मनोदय आहे. ही प्रक्रिया 1-2 दिवसात चालू होईल. एक गुणरत्न सदावर्तेंनी असं म्हटलेलं आहे का ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे का बॉसला तुम्ही मारून या किंवा बॉसला मारा आणि या, तर त्याच्यावरती राज ठाकरेंना अटक झाली पाहिजे, मोर्चाच्या आधी अटक झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. गुणवर्ते सदावर्ते सारखी ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे यांना बेसिक ह्यांना अक्कलेचा भाग नाही आहे. कारण राज ठाकरे साहेब जेव्हा काही गोष्टी बोलतात त्या अनेक गोष्टी बऱ्याचदा ते विनोद करत असतात, मिश्किलपणे बोलत असतात.
कधी त्या वक्तव्याचा मागचा पुढचा संदर्भ पाहावा. नुसतं एक वाक्य घेऊन त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलणार असाल तर त्याला काय अर्थ नाही आहे. ह्या गुणवर्ती सदावर्तीसारखी जी काही ही अशी पैदाईस महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्यामुळे काय झाले, एक महाराष्ट्राची बौद्धिक पातळी कुठेतरी कमकुवत होत चालली काय असं वाटायला लागलं या गुणवर्ती सदावर्तींच्या बाबतीत. त्यामुळे मला वाटतं की तो जो माणूस आहे ना, तो विक्षिप्त आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका. मी फारसं त्याच्याबद्दल कधी बोलत नाही. नक्कीच होते. हे किल्लेदार होते. यांनी सांगितलेलं आहे का अनेक मुद्द्यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे का ह्याच मुद्द्यावर जे प्रेझेंटेशन दिलं होतं राज ठाकरेंनी, त्याच मुद्द्यावर ठाकरे बंधू कोर्टात जाऊ शकतात. आज किंवा उद्या ते कोर्टात जातीलच. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदावर्तेंनी जे भाष्य केलेलं आहे, त्या राज ठाकरेंनी ज्या बॉसबद्दल जे भाष्य केलेलं आहे त्याचा मागचा पुढचा संदर्भ घ्यावा. ते मिश्किलपणाने ते बोलले होते. त्यामुळे अशा प्रकारचे अर्थ करणं चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.